भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात? सर्व काही दडलंय या कथामध्ये। तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असायलाच हव्यात। हिंदू नववर्षाच्या सुरुवातीस आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल काही खास गोष्टी आपण आज जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपला एक लाईक, आपला एक सबस्क्राईब आमच्यासाठी मोटिवेशनल ठरू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करत चला। मित्रांनो, यावर्षी म्हणजे 2024 मध्ये हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होत आहे। तसेच ही दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल। अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसाय प्रारंभ करणे, नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे, सुवर्ण खरेदी करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते। म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळवार म्हणजेच मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते। 60 संवत्सराची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे। या विभागणीत 5 संवत्सराचे एक युग अशा पद्धतीने 60 संवत्सराची 12 युगे मानली जातात। तसेच संवत्सर चक्रातील 8व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या 27व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते। ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली। तिला पहिले पद मिळाले, त्यामुळे तिला प्रतिपदा म्हणून ओळखले जाते। या तिथीला युगादी तिथी असे म्हणतात। या दिवशी उपाध्याकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात। या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे। तिथेच श्रीकर प्रोक्त वरदाश्यवर्धनम नक्षत्र उद्धारते पापम योगाद्रोग निवारणम कर्णाचिंतती कार्य प्रचंड फल उत्तमम येतेशा श्रवणा नित्य गंगा स्नानम फलम लभेत। म्हणजेच तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो, योग श्रवणाने रोग जातो, कर्ण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे। त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फळ मिळते असा याचा अर्थ होतो। आता आपण पाहूया गुढी उभा करण्यामागील इतिहास। ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते। नंबर 2, श्रीराम अयोध्येला परत आले। प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता। यामुळे ही गुढी उभारण्यात येते। नंबर 3, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शके चालू झाला। नंबर 4, प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली। ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते। पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले। पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले। पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात। याला चैत्र नवरात्र म्हणतात। तेव्हापासूनच गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते। आता आपण पाहूया गुढीपाडव्याचे महत्त्व। गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरीही आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो। आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे। म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्त्व जाणून घेणे फार गरजेचे आहे।
वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो. याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची अशी पद्धत असावी कदाचित. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामुळे पचन प्रक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किडे थांबवणे हे सर्व यामुळे शक्य होते. कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळी केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा हा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याची माहीत असणे आवश्यक आहे. आता आपण पाहूया गुढी कशी उभारावी. 2024मध्ये हा पवित्र सण वार मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही सणाचे स्वतःचे महत्त्व असते आणि ते लोकांना नीट समजून घेणे आवश्यक असते. इंग्रजी सभ्यतेच्या जाळ्यात अडकून कुठेतरी आपण आपली प्राचीन व पुरुषी संस्कृती विसरत चाललो आहोत. हा व्हिडिओ सादर करण्यामागचा आमचा उद्देश आपल्या सर्वांना आपल्या प्राचीन सणांची आणि पवित्र प्रसंगाची जाणीव करून देणे हा आहे. आपला हिंदू धर्म आणि आपली भारतीय सांस्कृतिक सभ्यता आपण कधीही विसरता कामा नये, हा व्हिडिओ सादर करण्यामागील एवढाच आमचा उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे, स्नान करावे आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारावी. गुढीसाठी उंच बांबूपासून काठी तयार करावी. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडी अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळावी. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे, तांब्या, गडू, फुलपत्र बसवावे. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढी तयार केलेला बांबू पाटावर उभा करावा. तयार केलेली गुढी दारात, उंच गॅलरीत किंवा गच्चीवर लावावी. गुढीची काठी तेथे नीट बांधावी. काठीला गंध, फुले, अक्षता व्हाव्यात. गुढीची पूजा करावी. निरांजन लावून, धूपदीप लावून गुढीची पूजा करावी. दूध, साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा. दुपारी गुढीला गोडधोड नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंद साजरा करीत नातेवाईकांना तसेच भावभावकींना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण केव्हापासून सुरू झाला किंवा गुढी उभारण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली हे शास्त्रामध्ये काही कथातून सांगितले आहे. तर ते आता आपण एक एक करून पाहूया. प्राचीन पुराणात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे. या विजयाने शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. त्यानंतर असेही सांगितले जाते की गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. त्यानंतर तिसरी आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीपाडव्याच्या माध्यमाने आपण या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो. चौथी कथा ही विष्णूच्या मत्स्य रूपाशी संबंधित आहे. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला.
या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच होता. शंकासूर नावाचा राक्षस सागरापासून उत्पन्न झालेला होता आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्यासाठी सांगितले. मग भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान, आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळवले होते. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या हातात धारण करावे. तसेच माझ्या शरीराचा स्पर्श झालेल्या पाण्यानेच आपली पूजा केली तरच आपली पूजा पूर्ण होईल असाही मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकास धारण केले आहे. शंकासुराचा वध झाला आणि सर्व देवदेवता याच्या त्रासातून मुक्त झाले म्हणून या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर रामायणामध्ये देखील गुढीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सव म्हणून हा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. मित्रांनो, हे झाली गुढीपाडव्याविषयी संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. त्याचबरोबर अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.